श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचे सगळ्यांचे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, आता सगळ्यांनाच माहिती आहे की 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. तर हा दिवस कसा साजरा करायचा, आपल्या महाराजांच्या मूर्तीवरती कसा अभिषेक करायचा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुपद कसे घ्यायचे, हे स्वामी महाराजांना गुरु कसे करायचे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. महाराजांना गुरुपद देताना कोणते मंत्र म्हणायचे, अशी एक एक करून संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, स्वामी महाराजांना आपण आपले गुरु करायचे आहे. आपण शिष्य आहोत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद देण्यासाठी त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे, सूर्याला अर्धांगी घ्यायची, आपल्या दरवाजा स्वच्छ शुभवित करून, शक्य झाले तुम्हाला मिळाले आपली मुख्य दरवाजा आंब्याच्या पाण्याचे तोरण लावायचे, दारात छोटीशी का होईना रांगोळी काढायची, उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे, देवपूजा करायला बसता अभिषेक पाण्याने, दुधाने, पंचामृताने, उठण्याने, कुठल्याही पद्धतीने तुम्ही घालू शकता, जशी तुमची इच्छा असेल तशी. तर पहिला दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुपाचे निरंजन लावा. छान आसन पतीला आपल्या येथे अभिषेक करून घ्यायचा आहे. आता बघा, तुम्ही जर सेपरेट पूजा मांडणार असाल तेव्हा तुम्ही गणपतीचा अभिषेक करून पहिली गणपतीची स्थापना करून घ्या. जर तुम्ही देवघरामध्ये जर करणार असेल तर आपली नित्य पूजेमध्ये गणपतीची ही पूजा नक्की होऊन जाते, त्यामुळे परत करायची गरज नाही. तुम्ही अभिषेक करून गणपतीला नित्य पूजा करून तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकता. पण येथे जर तुम्ही सेपरेट मांडणी करणार असाल तर तुम्ही गणपतीला अभिषेक घालून तुम्ही फूल वाहू अक्षदा वाहून गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर स्वामींची मूर्ती तामणामध्ये घ्यायची, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला गणपती अथर्व शिष्य फलश्रुती सोडून म्हणायचे, त्यानंतर पुरुष सूक्त एक वेळा, स्त्री सूक्त एक वेळा, फलश्रुती सोडून त्यानंतर पवमान सूक्त म्हणायचे, त्यानंतर श्रीराम रक्षामधील 1 ते 9 ओव्या म्हणून महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. अभिषेक करून झाल्यानंतर पुसायची. तामणामध्ये अभिषेक करताना जे पाणी जमा झालेले आहे, तुम्ही हे अभिषेक फक्त शुद्ध पाण्याने किंवा पंचामृत परंतु शुद्ध पाण्याने शुद्ध करू शकता. जे तीर्थ जमा झालेले अभिषेकाचे तुळशीमध्ये न टाकता आपल्या घरामध्ये इतर जे कोणते झाडे आहेत, कुंडे आहेत त्यामध्ये टाकायचे आहे. ते तामण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे. त्यानंतर एका पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी जे आहे ते उष्ट न केलेले ते आपल्याला घ्यायचे आहे आणि परत देवघरासमोर बसायचे. स्वामींची मूर्ती त्या स्वच्छ केलेल्या तामणामध्ये ठेवायची. पळीने पाणी घ्यायचे आहे. एकदा चमचा घ्यायचा, त्या चमच्यामध्ये जे स्वच्छ पाण्याचे पाणी घेतलेले आहे ते घ्यायचे आणि स्वामींच्या मूर्तीवर स्वामींचे जे पाय आहेत तर स्वामींच्या चरणावर 3 वेळा आपल्याला हे पाणी टाकायचे आहे. 3 वेळा आपण पाणी का टाकायचे आहे, कारण जेव्हा आपण गुरु करत असतो तर त्याचे चरण तीर्थाला चरणाची पूजा करायला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे स्वामी महाराजांच्या चरणावर आपले 3 वेळा तीर्थ टाकायचे आहे. ना डोक्यावर, ना हातावर, कोठेच ना, चरणावर आपल्याला 3 वेळा पाणी टाकायचे आहे आणि तो तामणामध्ये जे पाणी चरणावर टाकलेले आहे ते टाकून घ्यायचे. तामण जे आहे ते थोडेसे दुसरीकडे बाजूला ठेवायचे. स्वामी मूर्ती घ्यायची, त्याचे चरण जे आहे ते पुसून घ्यायचे. एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळे वस्त्र अंतरायचे असेल त्या स्वामींची ही जी मूर्ती आहे ती ठेवायची. गंध पुष्प तुमच्याकडे आहे ते सगळे घालून घ्यायचे. महाराजांना हिना तर जे काही सजावटीचे असेल ते सगळे करायचे. धूपदीप ओवाळायची. स्वामींना चाफ्याचे फूल हे खूप आवडीचे आहे. तुम्हाला जमेल, तुमच्याकडे मिळत असेल ते चाफ्याचे फूल नक्की स्वामींना वहा. मिळाली नाही तर पिवळे फूल स्वामींना नक्की वहा. त्या दिवशी त्यांच्या स्वामींना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. स्वामींना नैवेद्य तुम्ही पुरणपोळी, बेसन लाडू, कांद्याची भजी, खीर किंवा काही जमले नाही तर अगदी खडी साखर किंवा दूध यासारखे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. ज्याच्याकडे मूर्ती आहे त्यांनी ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत, पण ज्याच्याकडे फोटो आहेत त्यांनी फोटो स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर हिना अत्तर लावून अष्टगंध कुंकू लावा, छान हार घाला, फूल व्हा आणि मूर्ती समोर बसून ज्या गोष्टी सेवा अभिषेक करताय त्याची सेवा तुम्ही फोटो समोर बसून म्हणायचे.
जसे की श्री सूक्त, पवमान सूक्त, गणपती अथर्व शीर्ष, पुरुष सूक्त हे फोटो समोर बसून म्हणायचे आहे. म्हणजे तेवढीच तुम्हाला फळ त्याचे नक्कीच मिळेल. आता त्याच्यानंतर गुरुपद आपण घरच्या घरी कसे स्वामींकडून घ्यायचे ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला काय करायचे आहे, एक नारळ आपल्या हातामध्ये धरायचा. दोन्ही हातामध्ये नारळ धरून आपण बसण्यासाठी आसन घ्यायचे आणि महाराजांसमोर बसायचे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामींचे जय जयकार करायचा आहे आणि म्हणजे अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराज जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय असे म्हणायचे आहे. आणि स्वामींना म्हणायचं आहे, स्वामी आजपासून तुम्ही माझा गुरु आहेत आणि तुम्ही माझे शिष्य म्हणून स्वीकार करा. स्वामी, आज या गुरुपौर्णिमेला मी तुम्हाला माझे गुरुपद देत आहे आणि तुम्ही शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा. महाराज, आजपासून तुमचे माझे आई, तुम्हीच माझे वडील, तुम्हीच माझे बंधू, तुम्हीच माझे सखा आहात. माझ्यासाठी माझे सर्व काही तुम्हीच आहात. महाराज, हे घर तुमचे आहे. तुमच्या या घरामध्ये आमच्या घरातील वडीलधारी व्यक्ती म्हणून आम्ही सर्वांनीच आपल्या सर्व कुटुंबाचा सांभाळ तुम्ही करावा. माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत तरी तुम्ही या पायाखाली घालाव्यात. माझ्याकडून कोणालाही काही वाईट बोललेले गेले असेल तर मला माफ करावा. मला जो काही योग्य मार्ग असेल तो, माझ्या आयुष्यात किती संकट आले तरी माझा हात कधीच सोडू नका. माझ्या आयुष्यात जे काही चांगले होईल स्वामी, ते फक्त तुमच्या कृपे आशीर्वादाने, आणि जे काही वाईट होईल ते फक्त माझ्या कर्माने. माझ्याकडून खूप खूप सेवा करून घ्या. महाराज, तुमच्या सेवेपासून मला कधीच दूर करू नका आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सेवेत राहू द्या. माझा संसार आणि कार्यक्षम सगळा तुम्ही चालवावा. महाराज, हेच तुमच्याकडे प्रार्थना करते. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या आणि माझ्या कुटुंबावर राहो. प्रत्येक जन्मात मला स्वामी सेवकरी बनवू, माझ्याकडून सेवा करून घ्या अशी प्रार्थना महाराजांना करायची. आणि महाराज म्हणायचे आहे की काही झाले महाराज, कितीही संकट आले तरी माझे हात कधी सोडू नका असे म्हणून प्रार्थना करून तो नारळ स्वामींच्या इथे ठेवून घ्यायचा आहे. आणि आपण त्या दिवशी तो नारळ जाऊन केंद्रात, मठात किंवा जवळच्या कुठल्याही दत्त मंदिरात, स्वामी मंदिरात जाऊन तो ठेवायचा आहे. आता ही माझे मनातनी सांगितलेले, मी जे बोलते ते तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोलू शकता. आता मी फक्त तुम्हाला उदाहरणासाठी सांगितले आहे. असे मग तुम्ही जे काही आपल्या मनात वाटते ते सगळे ते नारळ हातात घेऊन महाराजांना बोलायचे आणि शेवटी आपले स्वतःचे पूर्ण नाव बोलायचे, तुमचे गोत्र बोलायचे. तुम्हाला जर तुमचे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्राचा उल्लेख करायचा आणि महाराज, आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि माझे शिष्य म्हणून आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करते. विनंती करायची, या शब्दाचा उल्लेख करायचा, विनंती करायची. त्यानंतर ते जे काही नारळ आहे ते चौरंगावर, पाठावर किंवा जे ते पूजा मांडणी केलेली आहे ते बाजूला आपल्याला खाली ठेवायचं आहे. या पद्धतीने आपले गुरुपद जे आहे ते महाराजांनी दिले आहे. पण या प्रोसेस अजून पूर्ण झालेली नाही. जे साईडनावर टाकलेले जे तीर्थ आहे ते आपण बाजूला ठेवले होते ते आता आपण आपल्या जवळ घ्यायचे आणि त्या तामनामधील महाराजांच्या चरणावर टाकलेले जे तीर्थ स्वच्छ पिण्याच्या पाण्यात ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचे आहे, थोडेसे चमच्याने. आणि त्यानंतर आता जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र म्हणायचा आणि ते तीर्थ ते आपल्या प्यायचे. हा मंत्र बोलून हे तीर्थ पिऊन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांना आपण आपले गुरुपद दिलेले, तर तो मंत्र अशा प्रकारे: हरणम सर्व व्याधी विनाशम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पदोदिक तीर्थ जठारय धार्य मिय शिरास धारमिहम. हा महाराजांना गुरुपद देताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. तर मंत्र अशा प्रकारे आणि ते तीर्थ पिऊन घ्यायचा. त्यानंतर परंतु एकदा महाराजांना मुजरा करायचा. त्यानंतर आपले आसन सोडायचे आहे. त्यानंतर स्वामींनी जो काही तुम्ही नैवेद्य केला असेल, वरण भात, पोळी भाजी, पुरणपोळी, बेसन लाडू, खीर, तो सगळ्यांना दाखवायचा आणि त्यांच्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करून घ्यायची आहे. आता तुम्ही गणपतीची आरती देता, महाराजांची आरती, त्यानंतर शंकराची आरती, आपल्या स्वामींच्या कुठल्याही 2 आरत्या किंवा आरती जे तुम्हाला आवडते, ती कुठल्याही तुम्हाला आवडली तुम्ही म्हणत असाल ती आरती तुम्ही त्या दिवशी म्हणा. त्यानंतर गुरुपौर्णिमेला आपण दान करायचे आहे. या दिवशी
दानाला खूप महत्त्व आहे. आपल्या गरजू व्यक्तींना दान करायचे. मग भले तुम्ही शिधा दान करा, तांदूळ, साखर किंवा त्यानंतर कुठलेही डाळ किंवा गहू असे तुम्ही दान करू शकता. बघा आता पावसाळा आहे, कोणालाही छत्री दान करून तुम्हाला जसे जमल तसे तुम्ही दान करा. अशीच यथासंग पूजा करा. हा दिवस खूप धूम धडाक्यात साजरा करा आणि गुरुपद नक्की घ्या. गुरुपद घेतल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. पण मी तुम्हाला तसे सांगितले आहे की त्यांच्यानंतर वाईट बोलू नका, कोणाचे वाईट चिंतू नका. भले तुमचे कोणीही कॉम्पिटिशन असेल, जे तुमच्या कर्मामध्ये जे स्वामींनी लिहिले आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बाबा त्याला एवढे मिळाले, मला काही मिळालं नाही, अजिबात नाही. तुमच्यासाठी सुद्धा स्वामींनी काही तर चांगला विचार करून ठेवलेला आहे, लिहून ठेवलेला आहे. आणि जेव्हा टाईम येईल ना, स्वामींना जेव्हा वाटेल त्यावेळेला स्वामी तुम्हाला खूप भरभरून देतील. स्वामींना गुरु केल्यानंतर हा एक नियम पाळायचा असतो. तो नियम असा आहे की गुरुपद महाराजांना दिल्यानंतर दररोज त्याचे श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी जप करावा आणि नित्यनेमाने करायचे. बघा शक्य असेल तर स्नान झाल्यानंतर गुरुमंत्राचा माळ जप केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. पण आजकाल एवढे तुम्हाला करणे शक्य नाही, तर किमान सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही खाण्याच्या अगोदर असू द्या, नंतर असू द्या, कधीही महाराजांना 11 माळी जप करायचा प्रयत्न करा. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही आहात, ट्रॅव्हलिंगमध्ये आहात, ऑफिसमध्ये आहात, दुकानात आहात, घरी आहात, गावाला आहात, कुठेही आहात, तेथे कुठेही तुम्हाला महाराजांच्या 11 माळी जप करायचा. प्रत्येक 11 माळी करणाऱ्यांनी शक्य नसेल तर दररोज 108 वेळा तरी स्वामींचा जप करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी 11 माळी पूर्ण करायचा आहे. या मंत्राचा जप करायचा. दररोज कमीत कमी 1 वेळा 5 वेळा तारक मंत्र म्हणायचा प्रयत्न करा. शक्य झाले तर 11 वेळा दररोज तारक मंत्र म्हणायचे आहे. स्वामी चारित्र्य सारामृत रोज 3 अध्याय आपल्याला क्रमशील पठण करायचे आहेत. 3 सेवा म्हणजे स्वामींची नित्य सेवा. स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला करायचे आहेत. गुरु कृपा जी आहे ती आपल्यावर होते. ज्या काही स्वामींच्या सेवा करू इच्छापूर्तीसाठी नक्की स्वामींच्या कृपेने पूर्ण होतील. पण नित्य सेवा करायची नाही, स्वामींचा नाम जप करायचा नाही. फक्त स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या अशी अपेक्षा ठेवू नका. तर अगदी सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर या पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की स्वामींना तुम्ही आपले गुरुपद देऊ शकता आणि नित्य नियमाने दररोज स्वामींची नित्यसेवा सुद्धा करायची सुरुवात करू शकता. तुम्ही सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.